नमस्कार, मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. काल मी बातम्या ऐकत असताना एक बातमी ऐकली आणि त्याच्यावरच ही कविता तयार झाली. ज्या कवितेला आज दैनिक दिव्य लोकप्रमाण प्रसिद्धी दिलेली आहे. ती बातमी अशी आहे की एका जुन्या जाणत्या नेत्यानं एक भाकीत केलं आणि त्यानं सांगून टाकलं की 19 डिसेंबरला पंतप्रधान भारताचा बदलणार आहे. आता आपल्याकडं कसं झालंय, कुणी काय बोलावं याला काहीही धरबंद राहिलेला नाही. व्यक्ती स्वातंत्र्याचा अतिरेक झालेला आहे सगळा. त्याच्यामुळं कुणी मनाला येईल ते बोलू लागलेलं आहे. प्रत्येकाचं आपापलं मत व्यक्त करू लागलेलं आहे. कुणी मुख्यमंत्री बदलणार म्हणालेत, कुणी पंतप्रधान बदलणार म्हणालेत. मग या नेत्यांनी तर तारीखच डिक्लेअर करून टाकली. आता त्याच्यावर मी विचार केला की हे काय आहे, काही कळायलाच मार्ग नाही. आणि म्हणून मी ही कविता तयार केली आहे. ती ऐकूया. 19 डिसेंबरला पंतप्रधान बदलणार. जुन्या जाणत्या पुढाऱ्याने काल एक नवीन भाकीत केलं आहे. जुन्या जाणत्या पुढाऱ्याने काल एक नवीन भाकीत केलं आहे आणि अचानक सुटलेलं हे वादळ टीव्हीच्या प्रत्येक चॅनलवर गेलं आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना एक आक्रीत घडणार आहे. कुणाच्या ध्यानीमनी नसताना एक आक्रीत घडणार आहे. 19 डिसेंबरच्या दिवशी म्हणे केंद्रातलं सरकार पडणार आहे. पंतप्रधान पदाची खुर्ची आता मराठी माणसाकडे येणार आहे. पंतप्रधान पदाची खुर्ची आता मराठी माणसाकडे येणार आहे आणि महाराष्ट्र राज्य सगळ्या देशाची सूत्रे हातात घेणार आहे. 19 डिसेंबर तारीख सांगितली, पण वर्ष कोणतं हे सांगितलं नाही. 19 डिसेंबर ही तारीख सांगितली, पण वर्ष कोणतं हे सांगितलं नाही आणि भाकीत करणाराकडेही कुणी याचं स्पष्टीकरण मागितलं नाही. कमालच झाली. टीव्हीवरील ही बातमी ऐकून भावी पंतप्रधानांना आशा आहे. टीव्हीवरील ही बातमी ऐकून भावी पंतप्रधानांना आशा आहे आणि अतिउत्साही कार्यकर्त्याची तर भारतरत्नाची भाषा आहे. केलेलं भाकीत कसं का असेना, अनेकांना ते खरं वाटतंय. केलेलं भाकीत कसं का असेना, परंतु अनेकांना ते खरं वाटलंय. मराठी माणूस पंतप्रधान होणार हे ऐकून तरी बरं वाटलंय. हो की नाही हो? बरोबर आहे की नाही? धन्यवाद.